नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. आज रावरी नगर परिषदेमध्ये छाननीचा दिवस होता आणि आदिवासींना हे आरक्षण होतं. आदिवासी उमेदवार या नगरपालिकेचा नगराध्यक्ष होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं. परंतु इथल्या काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी कोळी समाजाचा आदिवासी म्हणून नगराध्यक्ष उमेदवार दिलेले आहेत आणि कोळी समाज हा आदिवासी नाही आहे. आमचे सखाराम बर्डे यांनी या ठिकाणी पुराव्यानिशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पुरावे दाखवले, तरी देखील त्यांचे अर्ज या ठिकाणी त्यांनी बाद केले नाही. म्हणून या नगरपालिकेमध्ये आपल्याला ओरिजिनल आदिवासी पाहिजे. आम्हाला डुप्लिकेट आदिवासी नको. आम्हाला डुप्लिकेट आदिवासी नको. आम्हाला जय भीम, जय शिवराय. आज या रावरी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सर्वांनी अर्ज भरले होते. आज त्याची छाननी होती आणि मी एक स्वतः पण त्याच्यामध्ये अर्ज भरला होता आणि प्रत्येकाच्या छाननीमध्ये प्रत्येकाचे विषय होते आणि तिथं एक माझी तक्रार होती. का ती तक्रार त्यांनी स्वीकारली. त्यांनी त्यांची आम्हाला पोच पण दिली. म्हणजे याच्यावर आमचा कोणावर नाराज बिराज नाही, पक्षावर नाही आणि जातीवर नाही. हा फक्त माझा एक जो आदिवासींना जो आरक्षण भेटलं होतं रावरी नगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानानुसार, त्या संविधानानुसारच मी त्यांना मागणी केलेली आहे. का 1934ला कोळीत होते आणि 40ला पण ते कोळीत होते, 48ला कोळी होते, 49ला कोळी होते आणि 62ला पण कोळी होते. पण अचानक त्यांच्याकडं ते महादेव कोळी अचानक दाखले कसे आले याच्यासाठी मी त्यांना दाद मागली. मी त्यांना दाद मागली कशाला? का तुम्ही या आदिवासींचा घुसखोरीचा प्रश्न, घुसखोरी होण्याचा प्रश्न चालू आहे. ज्यांनी जे दाखले तयार केलेले त्यांनी घुसखोरने आपल्या शासनाने ती फसवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी शासनाने योग्य ते निर्णय देऊन आम्हाला आदिवासींना न्याय द्यावा आणि ते सदर जे उमेदवार आहेत ते कोळी समाजाचे आहेत, ते महादेव कोळी नाही आहे. तर एवढं बोलून आम्ही माझा 2 शब्द संपवतो. ज्या उमेदवारावर तुम्ही आक्षेप घेतलेला आहे त्या उमेदवाराचं नाव काय आहे आणि ते कुठल्या पक्षाकडून उमेदवारी केली आहे? आज ते उमेदवार सुनील ठाकाजी पवार आहेत, ते भाजपकडून उभे राहिलेले आहेत. त्याच्यानंतर मोरे छबू म्हणून बाबासाहेब छबू मोरे आहेत, ते भारतीय जनता पार्टीकडून उभे आहेत. आपले तनपुरे साहेबाकडून ते उभे आहेत. आणि सदर जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती योग्य ते कारवाई किंवा जी त्यांनी जातपातळीने केलेली आहे, तर आमचं एवढं मागणं आहे का जी तुम्ही जी जातपातळी केलेली आहे का ती पूर्ण करावी आणि ती सखोल चौकशी करून करावी. आणि त्यासाठी शासनाने कडोकड बंदोबस्त करून ते योग्य ते निर्णय घेतला पाहिजे. जे आमचे आदिवासी जे आज बेरोजगार आहेत, याचं कारण इतर समाज आमच्यामध्ये घुसखोरी करून ते आज आम्हाला बेरोजगार होण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आज आम्ही या रावरी या भागामध्ये आदिवासी समाजाचे 46 मतदान आहे. आपले 46 मतदान आहे आदिवासी समाजाचं. आज एक आदिवासी समाजाला कोणत्याच पक्षाने तिकीट देण्याचा प्रयत्न केला नाही. सगळे ते काही कोळी समाजाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते कोळी समाज आमच्या ST कॅटेगरीमध्ये येत नाही. याचं कारण आता तुम्ही सर्व जनतेने यूट्यूबवर चेक करा का कोळी समाज कशामध्ये मोडत आहेत. आमच्यामध्ये महादेव कोळी, डाकरे कोळी आणि असे 2-3 कोळी येतात. फक्त ओनली वन कोळी समाज येत नाही, तो फक्त कोळी आहेत ते. एवढाच माझा आक्षेप आहे. बाकी काही पक्षांवर पण कोणावर पण माझा आक्षेप नाही. तुमचे किती उमेदवारावर तुम्ही तक्रार केलेली, किती उमेदवारांच्या विरोधात तक्रार केलेली आहे? मी उमेदवारांच्या विरोधात त्याच्यामध्ये 3-4 जणांवर केलेले आहे. संपूर्ण जे कोळी समाजाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यावर मी आक्षेप केलेला आहे. त्याच्यामध्ये ते पक्षाचे पण आहेत आणि काही अपक्ष पण आहेत. आपली पुढची भूमिका काय राहणार आहे? माझी जी पुढची भूमिका मी त्यांच्याकडून उशी घेतलेली आहे, ते मी हायकोर्टामध्ये दाखल करणार आहे. त्याच्यासाठी मला कोणची पण मला आग्नीतून जाण्याची वेळ जरी झाली ते मी करणार आहेत. एक प्रांत अधिकारी देणार आहेत, एक तहसीलदार साहेबांना देणार आहेत, एक सचिव मंत्रालयामध्ये देणार आहेत आणि तुम्ही आपल्या श्रीरामपूरच्या प्रांत अधिकाऱ्यांना मी ते निवेदन देणार आहेत. तरी लवकर आमच्या आदिवासींना आतापर्यंत अंधारामध्ये राहण्याची वेळ पडलेली आहे. तरी सदर योग्य ते लवकर न्याय देऊन आम्हाला योग्य ती दिशा द्यावी आणि जे संविधानानुसार जे अधिकार दिलेले बाबासाहेब आंबेडकरने
ते आदिवासींना जो योग्य उमेदवार आहे आदिवासींचा, ओरिजिनल, डुप्लिकेट नाही आदिवासी, जो ओरिजिनल आदिवासी होता ना, ते आदिवासीला ते नगराध्यक्षाचं उमेदवार म्हणून घोषित करण्यात यावे. एवढं पुढे माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवाहर, जय आदिवासी, जय भीम. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.